10-26-26 खत जर मार्केटमध्ये उपलब्ध होत नसेल तर बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न असतो की 10-26-26 उपलब्ध होत नाही, आपण 9-24-24 हे खत घेऊ शकतो का? 9-24-24 आणि 10-26-26 या खतामधील फरक काय आणि कोणतं खत आपल्या पिकांना जास्त पॉवरफुल असेल, 9-24-24 की 10-26-26? तर नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी पाटील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे की आपल्या पिकासाठी कोणतं खत जास्त पॉवरफुल आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर कमी खर्चात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल तर प्ले स्टोअरला आत्ताच जाऊन तुम्ही अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा. अमृत पॅटर्न ॲपमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. लाखो शेतकरी अमृत पॅटर्न ॲप फॉलो करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेत आहे. इंस्टा असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, तुम्ही अमृत पॅटर्न सर्च करून रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचे फीडबॅक तुम्ही बघू शकता. तसेच मित्रांनो, चला तर मग आपण बघूया 10-26-26 किंवा 9-24-24 या खतापैकी कोणतं खत आपल्या पिकासाठी जास्त पॉवरफुल आहे आणि यातील फरक काय आहे. तर मित्रांनो, 9-24-24 आणि 10-26-26 या दोन्ही खतांमध्ये पिकांच्या आवश्यकतेनुसार आणि जमिनीच्या प्रकारानुसार चांगले उत्पादन मिळू शकते. 10-26-26 खतामध्ये नायट्रोजनचे प्रमाण थोडे जास्त आहे, तर 9-24-24 खतामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण थोडे जास्त आहे. त्यामुळे पिकाला कोणत्या पोषक तत्वांची जास्त गरज आहे त्यानुसार आपल्याला खत निवडायचं आहे, तरच ते फायद्याचं ठरते. तसेच मित्रांनो, 10-26-26 खताचे फायदे काय, म्हणजे जास्त नायट्रोजन. 10-26-26 खतामध्ये 10% नायट्रोजन असते, जो पिकांच्या वाढीसाठी आणि पानांच्या विकासासाठी आवश्यक असते. तसेच मित्रांनो, पिकांच्या जोमदार वाढीसाठी नायट्रोजनमुळे पिकांची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढण्यास मदत होते. तसेच आपण जर 9-24-24 खताचे फायदे जर बघितले तर जास्त फॉस्फरस आणि पोटॅशियम. 9-24-24 खतामध्ये 24% फॉस्फरस आणि 24% पोटॅशियम असते, जे मुळांच्या चांगल्या विकासासाठी आणि फळधारणेसाठी आवश्यक असते. तसंच 9-24-24चं उत्पादन आणि गुणवत्ता जर आपण बघायला गेलं तर उत्पादन आणि गुणवत्ता वाढवते. म्हणजे 9-24-24 खतामुळे पिकांची चांगली वाढ होते आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते. तसेच फळांचा आकार आणि रंग चांगला येतो. तर मातीतील पोषक तत्वांचे संतुलन, म्हणजे 9-24-24 खत मातीतील पोषक तत्वांचे संतुलन राखण्यास मदत करते आणि पिकांना आवश्यक असलेले सर्व घटक पुरवते. तर मित्रांनो, 9-24-24 आणि 10-26-26 दोन्ही खते चांगले आहेत, पण तुमच्या पिकाला कोणत्या पोषक तत्वांची जास्त गरज आहे हे पाहून तुम्ही खत निवडणे आवश्यक आहे. जर तुमच्या पिकाला नायट्रोजनची जास्त गरज असेल तर 10-26-26 खत वापरा आणि जर फॉस्फरस आणि पोटॅशियमची जास्त गरज असेल तर 9-24-24 खत वापरा. पण पिकाच्या जोमदार वाढीसाठी आणि त्या पानांचा चांगला विकास होण्यासाठी तुम्ही सुरुवातीला 10-26-26 खत निवडणं हे खूप आवश्यक आहे. तसंच पीक हे फळ अवस्थेत असेल, फुल अवस्थेत असेल तर फळांचा आकार वाढवण्यासाठी, फळांचा रंग वाढवण्यासाठी किंवा जोमदार वाढ होण्यासाठी किंवा जे काही पीक आहे ते फळांना अन्न पुरवठा पुरवण्यासाठी त्यावेळेस तुम्ही 9-24-24 खताची निवड करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.